कलर्ड पेपर्स आहेत हे मी कापून घेतोय. हे एका बाउलमध्ये घेऊया आपण. पत्तागोबी पण मी कट करणार आहे. अननसाचे तुकडे पण यात टाकतोय. त्याचबरोबर आपण याच्यात टाकणार आहोत रोस्ट चिकन, व्हाईट पेपर पावडर, किंचित साखर, मोहरीची पेस्ट. आता याच्यात मी टाकणार आहे हा मेयोनेज. याला आपण देऊया एग वॉश. चला, अंड लावून झालेलं आहे. आता मी याच्यावर एक काम करतो, थोडेसे तीळ टाकतो. आता याला आपल्याला बेक करून घ्यायचं आहे. मी म्हटल्याप्रमाणे 160 डिग्रीजवर साधारणपणे 20 ते 22 मिनिटं याला बेक करायचं आहे. रंग चांगला आला पाहिजे, व्यवस्थित त्याला गोल्डन कलर आला पाहिजे, ते मात्र बघायचं आहे. याला बेक करून घेतो. आपण जे रोल्स टाकले आहेत ते आता झाले असतील, कारण की 20-22 मिनिटं झालेले आहेत. त्याला रंग पण छान आलेला आहे. त्याला काढून घेतो. रंग मस्त आलेला आहे. बटरचा याला हात मारतोय. बस. आता हे थंड झाल्यानंतर, रोल थंड झाल्यानंतर हे सॅलेड मी याच्यामध्ये स्टफिंग करणार आहे सॅलेडचं. याला फक्त आता मिक्स करून घेतोय. हे थंड झाल्यानंतर आपल्याला हळूच याची सिल्वर फॉईल अशी काढायची आहे. कोन्स पण आपले रेडी झालेले आहेत आणि सॅलेड पण रेडी झालेलं आहे. मी फक्त एक काम करणार आहे, या कोनमध्ये हे सॅलेड भरणार आहे आणि सर्विंग डिशमध्ये काढून घेणार आहे. मी हे करून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. चिकन सॅलड कोन बनवण्यासाठी लागणारे साहित्य: मैदा, अननस, ब्लॅक ऑलिव्ह्स, ग्रिल केलेलं चिकन, बटर, यीस्ट, मोहरीची पेस्ट, पांढरी मिरीपूड, मेयोनीज, तीळ, साखर आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये 1 वाटी मैदा घेऊन त्यामध्ये मीठ, यीस्ट, पांढरी मिरीपूड, कच्चं तेल आणि पाणी घालून सर्व मिश्रण नीट मळून घ्यावं. तयार पीठ मुरण्यासाठी ठेवावं. मळलेल्या पिठाचा हलक्या हाताने रोल करून घ्यावा. तयार रोल सिल्व्हर पेपर भोवती गुंडाळून घ्यावा. एका बेकिंग ट्रे मध्ये बटर लावून त्यावर कोन ठेवावेत. तयार कोनवर मलमलचं कापड ठेवावं. त्यानंतर लाल आणि पिवळी सिमला मिरची, कोबी, अननस आणि ग्रिल केलेल्या चिकनचे तुकडे कापून ते बाउलमध्ये घ्यावेत. तयार सॅलडवर पांढरी मिरीपूड, साखर, मोहरीची पेस्ट, मीठ आणि मेयोनीज घालावं. फेटून घेतलेलं अंड कोन्सना सर्व बाजूने नीट लावून त्यावर तीळ घालावेत. तयार कोन्स ओव्हन प्रीहीट करून 160 डिग्रीला 20 मिनिटं बेक करून घ्यावेत. बेक झाल्यानंतर कोन्सना बटर लावून सिल्व्हर पेपर काढून घ्यावा. तयार चिकन सॅलड नीट मिसळून कोन्स मध्ये भरून घ्यावं आणि ब्लॅक ऑलिव्हची सजावट करून डिश सर्व्ह करावी. याच्यात जाणार आहे ओवा, मीठ, आलं लसणाची पेस्ट ही थोडी आपण यात टाकतोय. थोडं लिंबू पण पिळणार आहोत आपण. थोडं आपण याच्यात टाकू बटर. थोडंसं आपण भाजून घेतलेलं बेसन यात टाकतोय 1 चमचा. आणि याच्यामध्ये मी टाकतोय मशरूम्स आणि बेबी कॉर्न्स. बेबी कॉर्न्स जे टाकलेले आहेत ते मी थोडेसे वाफवून घेतलेत, त्याच्यानंतर यात टाकलेले आहेत. थोडंसं ऑइल पण यात टाकतोय. आणि आता याच्यात काम करू, थोडीशी कसुरी मेथी पण यात पण टाकू. याच्यात पण थोडीशी टाकू आपण. आणि खाली थोडं तेल लावून घेतलेलं आहे आपण. आणि एक काम करू, हे सिमला मिरची आणि कांद्याचे मोठे तुकडे ते पण यात टाकू आपण. याला आता मिक्स करून घेऊ आपण. सगळा जो मसाला आहे, ते दह्याचं जे मिश्रण आहे, हे मशरूम्सला, बेबी कॉर्न्स, कांदे, कॅप्सिकम याला सगळं व्यवस्थित लागलं पाहिजे. बस. आता मी याला बेक करून घेणार आहे. अवन मी गरम करायला ठेवलेलं आहे. 180 डिग्रीजवर याला बेक करायचं आहे 15 ते 20 मिनिटं. याला फक्त रंग आला पाहिजे, व्यवस्थित रंग आला पाहिजे. मधनं थोडंसं वाटलं तर थोडं तेल किंवा तूप किंवा थोडंसं बटर आपल्याला वरती टाकायचं आहे. आणि ही रेसिपी करण्यासाठी आपण काय केलं आहे, मशरूम आणि बेबीकॉर्न मॅरिनेट केलेले आहेत दह्याच्या एका मिश्रणामध्ये.
आणि ते बेकिंग होईपर्यंत आपण एक काम करू. आता जो आपल्याला मसाला तयार करायचा आहे त्याची तयारी करून घेऊ आपण. याच्यात टाकू थोडं तेल, एक दालचिनीचा तुकडा आणि एक 4-5 वेलची. हे झाल्यानंतर आपण याच्यात टाकतोय 1 चमचा आलं लसणाची पेस्ट आणि आता मी कांदा पण टाकतोय. एक डोळा ओव्हनकडे पाहिजे आपला, ते जळायला नको फक्त. होत आहे, ते व्यवस्थित होत आहे, त्याला थोडा वेळ लागणार आहे. तोपर्यंत आपली बाकीची तयारी पण होऊन जाणार आहे. किंवा आपण एक काम करू, इथे थोडेसे अख्खे जिरे टाकून देऊ, म्हणजे ती खाताना आणखीन छान लागतील. याच्यामध्ये आपण टाकू आता थोडी धणेपूड, हळद आणि लाल तिखट. याच्यात टाकणार मी आता एक छोटी वाटी टोमॅटोची प्युरी, जिरेपूड आणि याच्यात टाकतो थोडी साखर, म्हणजे हा आंबटपणा थोडासा बॅलन्स होण्याच्या दृष्टीने आपण थोडी साखर यात टाकतोय. त्याचबरोबर मी याच्यामध्ये टाकणार आहे कसुरी मेथी, थोडं पाणी. मसाला शिजल्यानंतर आपल्याला थोडं पाणी टाकायचं याच्यामध्ये. आता आपण जे टिक्के बेकिंगसाठी टाकले ते आपण काढून घेऊया. त्याला आता रंग आलेला आहे. याला आता आपण बेबीकॉर्न्स थोडे पीस इथेच कापून घेतोय मी. या सगळ्या गोष्टी मी आता याच्यात टाकणार आहे. डिशचा रंग एकदम भारी आलेला आहे. आता मी याच्यात सगळ्यात शेवटी टाकणार आहे थोडं क्रीम. हा, आणि आता टाकतो याच्यात थोडं बटर. डिश एकदम मस्त झाली आहे. मंडळी, आपली खास डिश तयार झालेली आहे. मी गॅस बंद केलेला आहे. आता मी याला सर्विंग प्लेटमध्ये काढून घेणार आहे. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. मशरूम बेबीकॉर्न टिक्का मसाल्यासाठी लागणारे साहित्य: चक्का, मशरूम्स, वाफवलेले बेबीकॉर्न, बारीक चिरलेला कांदा, भाजून घेतलेला बेसन, बटर, कापलेली हिरवी सिमला मिरची आणि कांदा, टोमॅटो प्युरी, धणेपूड, जिरेपूड, क्रीम, लिंबू, कसुरी मेथी, चाट मसाला, आलं लसूण पेस्ट, खडा मसाला, काळं मीठ, ओवा, जिरं, साखर, लाल तिखट, हळद आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये चक्का फेटून त्यामध्ये काळं मीठ, हळद, लाल तिखट, धणेपूड, जिरेपूड, ओवा, मीठ, आलं लसूण पेस्ट, लिंबाचा रस, बटर, 1 चमचा भाजून घेतलेला बेसन, मशरूम्स, बेबीकॉर्न, कच्चं तेल, कसुरी मेथी, हिरवी सिमला मिरची आणि कांदा घालून सर्व मिश्रण नीट मिसळून घ्यावं. एका बेकिंग ट्रे मध्ये सिल्व्हर पेपर पसरवून त्याला तेल लावून त्यावर मशरूमचं मिश्रण ठेवावं. ओव्हन प्री हीट करून 160 डिग्रीला 15 ते 20 मिनिटं मशरूमचं मिश्रण बेक करून घ्यावं. एका खोलगट पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये दालचिनी, वेलची, 1 चमचा आलं लसूण पेस्ट आणि बारीक चिरलेला कांदा घालून नीट परतून घ्यावा. कांदा नीट परतल्यानंतर त्यामध्ये धणेपूड, हळद, लाल तिखट, टोमॅटो प्युरी, जिरेपूड, साखर, कसुरी मेथी आणि पाणी घालून एक उकळी काढावी. बेकिंग ट्रे बाहेर काढून बेबीकॉर्न कापून घ्यावेत. तयार मसाल्यामध्ये बेक केलेलं सर्व मिश्रण क्रीम आणि बटर घालून डिश सर्व्ह करावी. आपला पहिला पदार्थ काय? बेल पेपर सॉस विथ स्पॅगेटी अँड रोस्ट चिकन. आता आपली पुढची रेसिपी काय आहे? सर, आपण आता करणार आहोत क्रिस्पी बार.